त्यांचे पैसे पडले ते ना 1,500 रुपये पडले वाटले 500 माझ्याकडे भरा उद्या पुन्हा 1,500 टाकतो ज्यांचे काय राहिले असतील ते ना ते आपलं पासबुक खाते नंबर माझ्याकडे द्या जेवढे आहेत तेवढे काढून घेतो पुन्हा टाकतो ज्यांचा अंगठा बसत नाही मशीनला त्यांनी तव्यावर बोट ठेवायचं असं गरम तव्यावर मग ते बोट पगळलं ना ते अंगठ्याला बरोबर बसते मशीनला आमच्या बायकोला तेच केलं तर मी तसा बसला म्हणता फोड आला मोठा तर पक्का बसला अंगठा त्याच्यामुळे ते मशीन डोक्यात घुसले ते म्हणून दाखवणार आहे तुम्हाला नंतर मी या मशीनच्या नादामध्ये सरकी गावताने गच भरली शेतामध्ये एवढं गवत झालं ऊसाकडे कोणी जायना खुरपीना कोणी त्याच्यामुळे सगळं तिकीट रचना केली आणि ते आपल्याकरता म्हणून दाखवणार आहे मेजवानी फक्त कोणी उठून जायचं नाही गेल्या वर्षी नव्हतं आलो नाही का आज 2 वर्षी आलतो स्वयंपाकाला सगळी पोरं गुतली होती तिकडं ते स्वयंपाक करता करता म्हणजे आलं रे भांडी हो की मागं पळायची आला गाड्या भांडी असं मागं पळायची मग त्याच्यामुळे आता यंदा माऊलीनं लई डोकं लावलं भारी उद्या स्वयंपाक आहे म्हणून आज कार्यक्रम या काका आज कार्यक्रम ठेवला आहे एकूण या काका या हे काय डुल्या मारुती काय डुल्या मारुती ती पाय कधी मध्ये कबड्डी 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 असं करते पाय वारे डुल्या मारुती भावानी पेटला आहे ना डुल्या मारुती पुण्याला काका या ना इकडे नाही असं का बरोबर चालतंय हॅलो हॅलो तुम्ही म्हणता हे डुल्या मारुती हे का भाद्रा मारुती का असं म्हणतात पण भाद्र्या मारुती बसलेला नसतंय भाद्रा मारुती पडलेला असतंय हे डुल्या मारुती नाही भाद्रा मारुती असं काय म्हणू नका मला बघा आपण आठवण झाली म्हणून म्हणलं यांचं ह्याच गावचे का महाराज वा काय नाव तुमचं ना एवढा मोठा बाळू पहिल्यांदा पाहिला बा एवढा मोठा बाळू अरे बारका लेकरं सगळं हे बाळू हे ते जावई राम राम साहेब बघितलं नाही लग्नामध्ये लोकांनी व्यवस्था केली नाही जावायला कोणी बघितलं नाही म्हणून जावाय आता बसले तर डुल्या मारत सगळं गाव पाहून घ्या आता जावाई कसा जावाई भारी बाळू बाळू पाय नको खेळू अरे वा घरी इथे का जवळच आहे हेच का ये तुमच्यावाले का दुकानदार कशी दुकान आहे किराणा वा वा जाताना मला 5 किलो साखर 1 किलो पुडायाचा पत्तीचा 5 किलो तेल सगळं द्या मी म्हणजे मला सरकारने दिलं बरं का जातानी बाळू काका ते मग संध्याकाळी देत नाही बघा मी मुकामाला थांबतो सकाळी जातो एवढं बी काही नाही मला काय नांगर नाही हाणायचे घरी जाऊन थांबतो मी सकाळी जातो बरं का काय चिंता नाही 5 किलो साखर 1 चहाचा पोडा 5 किलो डाळ सगळं यादी करा हे मला परवड पाहिजे थांबायला चला ब्रेक के बाद ॲडव्हर्टाईज झाली आता सुरुवात करू कार्यक्रमाला पूजनीय संजय महाराजांची उपस्थिती आहे त्यांचं स्वागत आहे सगळेच महाराज लोक आहेत कार्यक्रमाला चालता नंतर बोलतो आज भारुडाच्या माध्यमातून आपण बरेचसे भारुड ऐकतो त्याच्यामधून माझं एक वारकरी संप्रदायाचा भारुड आहे आणि आपले हे वारकरी घराणं असल्यामुळे इथं चांगले कार्यक्रम लोक घेतात कुठलाही कार्यक्रम घेत नाही तर पुण्य करता होय पाप दूध पाजूनी पोशिला साप आपली इथं जर मोठा कलाकार आणला 15-20 हजार रुपये दिले त्यांनी लाली काय लावली त्यांनी झिंजा काय लावल्या साडी काय नेसले ठाट काय करते बोलते काय मग ते काय करतंय इतकं नखरे करतंय आणि ते महिलाला पाहू वाटत नाही महिला खाली पाहतात एवढे बी अतिरेक नसला पाहिजे लोकांनं भारुडाचं तमाशा केला आहे तमाशा नाही का संजय महाराज तमाशा केला आहे म्हणून तमाशा बंद झाला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे दिंडीच्या वाटाने आम्ही बघतो दिंडीच्या वाटानं बाप 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 ढोलकी काय ते लोक काय म्हणणारे नाचणारे काय 3-3 4-4 5-5 त्याच्यामध्ये काही आपण ते देवीच्या गाण्याला असतात ना ते मुरळ्या ते लोक काही संघ म्हणजे अतिशोक्ती नाही बरं का नारदाची गादी आहे हे नको आहे महाराज म्हणतात राधेकीची अशी नाचल जो धांगाडा आणि तो इजडा सप्त जन्मी आम्ही जर तसं भारूड केलं तर 7 जन्म आम्ही इजडा होऊ आणि तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही 4 जन्म होऊ
आम्ही 7 जन्म, तुम्ही 4 जन्म, वाहने सावकाश चालवा, पुढे धोक्याचा संभव, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता. म्हणून मोठ्या मोठ्या कार्यक्रमात भारूड असतं माझं. लोकांना पटन न पटन, माझ्या गुरूंनी सांगितलं साडी कधी नेसू नको, महिलांचे वस्त्र कधी प्रदान करू नको, आणि लोक कधी भारूड करू नको, माझी इज्जत घालू नको, माझ्या गुरूंनी सांगितलं. गेला आता 2-4 वर्षामध्ये तर म्हातारा होणार आहे मी आता, नाही काय. हो, म्हणून 4 वर्ष जपायचं, एवढं गालबोट लागण असं कार्यक्रम करायचं नाही कुठं. दिंडीच्या वाटाने आपण कृष्णा महाराज होतो नाही का, किती समाज, हो 2000, 4000, 5000, 10,000 लोक असतात. बबनराव पाचपोती मंत्री साहेब त्याच्या पुढे बसले असतात. मंत्र्यासंघ आमदार असतात, 10-5 आमदार, असे मोठे मोठे लोक असतात. आम्ही सांगतो 700 वर्ष होऊन गेले आज माऊलीला. लोक म्हणतात ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. कोणी म्हणलं का आमदार खासदार, आमदार खासदार, ते नाही म्हणलं कोणी. मग ते म्हणले आम्ही माऊलीच्या रूपामध्ये तुम्हाला पाहत होतं, भारूड आसन कीर्तन आसन म्हणून आम्ही तुमच्यापेक्षा लहान येतं. म्हणजे नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. म्हणून मंत्र्यांनी म्हणा वारकऱ्यापेक्षा आम्ही मोठे नाही तर, म्हणून असे वारकरी मोठी येतं. वारकऱ्यांची ही राजधानी आहे आणि परमार्थ आहे, आणि तुमच्याकरता आहे, शिकण्याकरता. यारे यारे लान थोर याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवणाशी. जातपात कुठलं काही नाही. ही एका आईची लेकरं, ती आई कोणती, एक जन्म देते आई, दुसरी भारत माता आपली आई. तिला आगर कर देशाचे सच्चे भक्त, देशासाठी खरं बापूनी सांडलं रक्त, दिली झुगारुणी परक्याची सत्ता ही खोटी, धन्य माता ही भारत माता ही मोठी. भारत मातेचे आपण लेकर सगळे, भारत मातेचे आपण लेकर सगळे, आणि विजयनंद आता कधी न रावे वेगळे. म्हणून आपण एक आईची लेकर येतो. हो, कुठला जातीवाद करू नका, भांडण पेटून घेऊ नका, सर्वांनी अगदी थाटामाटात परमार्थ करा आणि आनंद घ्या. आनंद बंगल्यामध्ये नाही, आनंद गाडीमध्ये नाही, आनंद पैशामध्ये नाही, तो आनंद इथं मिळतोय. ऐशे संत जैन, ऐशे हरिदास, नाहीसा नाम घोष सांगा कोठे. आज आपल्या या शेलू नगरीमध्ये आज सप्ताहाच्या माध्यमातून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शो ब्रह्म रस आवडीने म्हणून ऐकूया श्री संत एकनाथ महाराजांचं भारूड. चॅनल आहे, व्यवस्थित चालणार आहे, काय ना पाठीमागं घेतलं तुम्ही आष्टीमध्ये, व्यवस्थित चालते नाही काय. आम्हाला कधी मध्ये पाठीचा गिफ्ट म्हणून काहीतरी आम्हाला बुकाच आहे. आता इथून पुढे पाठवा, काय पाठवू नका, प्रेम पाठवा, प्रेम द्या, प्रेम घ्या. खरं तर मी ऊसतोड कामगार आहे, खरा ओरिजिनल, पण देवाची माझ्यावर कृपा झाली नाथबाबाची. आज महाराष्ट्र फिरतोय, 4 चाकी गाडीत फिरतोय, व्यवस्थित झालं देवाने केलं का. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. पण अनेक वर्ष महाराज भारूड केलं, कधी 500 केलं, कधी 200 केलं, कधी 400 केलं, पण आता 15कडे गेलं. केला ऐसा राजा आता जाता 15कडे गेल्यामुळे 2 10 केले. अरे बापरे म्हणले, ते म्हणले 15 म्हणतंय बाबो. ए माय आता कशी करू मग, डचकली काय माझ्या सख्या बहिणीची पोरगी, सख्या बहिणीची. मी तिचा मामा आहे, ती माझी भाषी आहे. तो याला येंग तुला कुकर आणि कुकर, कुकरने शिट्टी मारली की मग ध्यान होईन. बांड्यान दिलं ग, शिट्टी मारली की बांड्यान दिलं ग, तिसरी शिट्टी मारली की बांड्या. ब्रेक के बात आहे. चला सुरू करूया भारूडाचा कार्यक्रम, ऐकूया, सुरुवात करूया. हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी. Krishna
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आदर बापला उमादेवी वर जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम सिस्टीम सुंदर आहे चांगली फक्त इको नका जास्त देऊ सिस्टीमला इको जास्त नसू नाही भाजीला तरी जास्त नसू नाही हो इको जास्त नाही लोकाला कळत नाही काय चाललंय तर आणि भाजी जर तरी असली तर बेजारी होती खाणाराची तसं इको जास्त म्हणलं की म्हणणारची बेजारी होती आवाज डबल तयार करते ती डबल पाठीमागच्या लोकाला खूप त्रास होतो त्याचा सिस्टीमवाला माणूस भारी इथलीच आहेत ना क्या बात आहे आंबेगाव अभिनंदन आहे त्यांचं बरं का आमचं सोनं करायचं का माते करायचं आहे काका त्यांच्या हातातही हो एक जर एकदा माईक जर फिरलं ना ते तिकडं ते असं चाक फिरलं भूकंपच त्यांच्या हातात आहे काय करायचं तर भया हुशार आहे अगदी चांगले तर त्यांना कोटी कोटी आली बाया माया बहिणीची पोरगी काय आली ग माय बस 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 माय किती हुशार पोरगी बघा कुंकू लावती एवढं मोठं कुंकू शिका तर यायचं कोण शिका टिकल्यावाले काय पोरगी हुशार आहे कधी दिसते लक्ष्मी दिसती लक्ष्मी साक्षात वैभव लक्ष्मी गुरुवार संपला त्यांचा आता पुढचा गुरुवार आहे बाटल्या 10 रुपयाला बाटली एवढ्या पुढं संघा ते 40 रुपयाला द्या टोन सांगा हुशार आहे बाबा हे माऊलीचा का माऊलीचा पोरगा हुशार ये इथे लय भारी पोरग आहे हे फिरत आहे लग्नामुळं फिरत आहे त्याला वाटतं आपलं काय मिळ आहे तो हा मिळसा द्यावं मिळ आहे ते लोकांच्या आधी होदी बाबाला मटेरियल राहिले आणि 20 वर्षापूर्वी संजय महाराज लोकांना श्रीपुरून हत्या केली मुली गर्भात मारलं ते नशिबाला यांच्या आलं यांनी काय पाप केलं की बिचारानं आता बघा पोरगा वाजणारा कसा भारी यांचं नाव काय कृष्णा महाराज जाधव कसलं पोरग आहे महाराज नंबर 1 असे मुलं जर असले महाराज ते गरिबीचा असू द्या 2 एकर शेती असू द्या सगळ्यात मोठी श्रीमंती त्याचं हे पाकवाज आहे आणि वैभव आहे टाळेवाज यांच्याकडे सगळ्यांनी टाळे घेऊन माझ्या मित्रानं 50 एकर जमिनीवाल्याला दिली पोरगी 50 एकरवाल्यानं आणि एकानं वारकऱ्याला दिली एका वारकऱ्याला एकानं 50 एकरवलं 2 एकरवर आले आणि 2 एकरवलं 50कडे गेलंय ही सहानुभूती या परमार्थाची ताकद आहे म्हणून लय श्रीमंत पाहून त्याचे सुसंस्कार काय ते संस्कार काय सगळं पहा बॅकग्राऊंड आणि मग मुली द्या मुलीला जसं देताना विचार करताना तुम्ही तसं गुणवान मुलाला मुली द्या असे मृदंगाचार्य मुलं असे गायक मुलं चांगले मुलं जर असले तर गरिबीची असू द्या पण ते जीवनभर तिला चांगलं सांभाळतील पोरीला एक शब्दाने कधी अपशब्द बोलणार नाही कधी तिला एक हानमार कधी करणार नाही आणि सुसंस्कृती घरात नाव निघन धन्य माता पिता तयाची या 42 कुळाचा उद्धार करती मुलगी पण घरानं जर चांगला भेटला तर हो मग त्याच्याकरता माझी विनंती अशा गुणवान मुलाला मुली द्या मुलीच्या जीवनाचं सोनं होईल आणि सुंदर अशा मुलाचे संस्कार असते तर या काळाची गरज आहे चला आपल्या पुढे जाऊया कार्यक्रम गेट की नाही आपला 12 वाजता कार्यक्रम पूर्ण होणार आहे जर तर बरं का जर लय लांबला कार्यक्रम तर 1 वाजता लय लांबला 2 वाजता लय लांबला 4 वाजता लोक मध्ये बांडियो तुला कोणी आणलं रे बांडियो तुला कोणी आणलं रे हे ब्रेक के बात है ब्रेक के बात है ही मध्ये ब्रेक झेंडू बाम एदन हारी बाम सर्दी पडस दूर करी झटपटा राम एक बाम 3 काम डंटाडंग ये ब्रेक के बात है
म्हणजे बांडे आले की तुम्ही समजायचा आरुटाय झाली बरं का. ही आरुटायच आपली बांड्यामध्ये आलं की आरुटाय झाली. पण आरुटायच आपली लई थांबत नाही, 1 मिनिटं नाही थांबत लगेच जाते आरुटायच. गेल्या वर्षी एक अभंग गायला होता आपल्या समोर, जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. गेल्या वर्षी गायला होता. आता एक अभंग आहे, पांडुरंगाचं मंदिर पाहिलं, भक्त मंडळी पंढरपूरला गेले, तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, नांकार तात्काळ ना सांखाराचा. म्हणून पंढरपूरला भक्त मंडळी गेले, चंद्रभागा गच भरली, पलकड जाता येईना. मग विनंती भक्ताची कोणाला? पांडुरंगाला, देवा तू आलकडी आणि मला पलकडणी. ऐकूया अभंग काय म्हणतोय तर, अलीकड ये मला पलीकड ने रे पांडुरंगा, भीमा भरली चंद्रभागा, अलीकड ये मला पलीकड ने रे पांडुरंगा, भीमा भरली चंद्रभागा.
अलीकडे ये मला पलकडणे पांडुरंगा बेमा भरली चंद्रभागा. एक अभंग गायला सुरुवात करूया आपल्या भारुडाच्या कार्यक्रमाला. भावनेने कार्यक्रम आहे का? कार्यक्रमात भाव लागतो. भाव तिथं देव. काय 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 भाव तिथं देव, पाप तिथं भेव, आणि चिवडा तिथं शेव. आज मला आठवण झाली का म्हणून आम्ही माऊलीच्या घरी आता चिवडा खाल्ला. लय सुंदर चिवडा केलेला होता. बालुशी चिवडा हे व्यवस्थित केलं आणि ते खाल्लं म्हणून ध्यान झालं चिवड्याचं. भावीनं भक्ती, भक्तीविना मुक्ती, आणि भोकाविना नुक्ती. खाऊ नाही परिणाम बरं नसतं. भावनेने कार्यक्रम आहे का? आणि सुंदर असा कार्यक्रम आहे. या माऊली या. बाबा गेले का? जेवण करत बाबा? वा जेवण जेवण या या. किती? अरे बापरे. हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय सद्गुरू महंत पूजनीय वंदने तेशी आम्ही वायगाव सोपारीला होतो. बाबानं जाताना 100 देऊन जात बाबा कुठल्या कार्यक्रमाला. पण बाबाचं कीर्तन असलं की मला आनंद वाटतं का आता पहिले 100 येतात ना. संजय महाराज नाही का? सुरुवात चांगली होती ना, नाही का? आता काही वेळेस सुरुवात होती 5 रुपयांनी 10 रुपयांनी, म्हणजे लवकर लांब सरकत नाही ना. हो हे 100 दिले की 500 करतात. बाबाचा आशीर्वाद आहे भरभरून माझ्या पाठीमागं. म्हणून पूजनीय सीताराम बाबांनी या कार्यक्रमाला 100 रुपये दिले. खरं त्यांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे. आपल्याकडे एकच ठेवितो हा पायी जीव थोडा, काय देऊ त्याशी हो उत्तराई, आणि ठेवितो हा पायी जीव थोडा. म्हणून बाबांचा आशीर्वाद. त्यांच्या पायावर माझा जीव जरी ठेवला, वळून जरी टाकला तरी माझं त्यांचं मी त्यांच्या ऋणात मुक्त होणार नाही. म्हणून बाबांचा आशीर्वाद घेतो. 100 रुपये दिले बाबानं. रुपये दिले 100. उद्या घेईन बायकोला झुंबर. मग बायको झुंबर घालीन साऱ्या गावात सांगन रात्री आमचे मालक सेलूला गेले. सीताराम बाबांनी 100 दिले. आज मला झुंबरच केले. साऱ्या गावात सांगन माय. म्हणून पैसे उष्णे पासणे घ्या पण लवकर द्या. वा भवानी माता हरिभक्तपरायण शिवनाथ चव्हाण. कोणाचा मुलगा आहे? काकाचा मुलगा आहे. स्वपन काका. पहिले बायकोचा का मागच्या? लयच खतरनाक आहे ते. हो मला तरी परेशान केलं घरी आल्यावर. सहज म्हणलं बरं का मावशी. म्हणता बाई काकाने हे दिवा लावला काय? भांडे कसा म्हणला? एवढे स्वच्छ माणसं आहे ते. नशीब आहे तुमचं. तुमच्याकडे राहतात नाही लोक. नशीब आहे तुमचं. भाग्यवान आहे तुम्ही. टाळीवालं स्वागत करा सगळ्यांना. ही राजधानी झाली पारमार्थाची. देवासाठी झाले सोयरे तिरी भवन. कोणाकडे जायला मोकळे महाराज. कोणी कोणाकडे जायला मोकळं नाही. ही गुणाची ताकद आहे आणि गुणवानाची किंमत आहे. महाराज तुम्ही महाराष्ट्रामधले इंदुरीकर काय, गिरगावकर काय, ढोक महाराज काय, कुणी असू द्या, या लोकांनी हालो म्हणलं की आलोच. काय हे प्रेमाचं नातं आहे, पैशात नातं नाही. पैशाने माणसं भेटत नाही तर हे प्रेमाने भेटतात. म्हणून माऊली महाराज चव्हाण असतील, सोपान काका असतील, गजूभाऊ असतील, आमचे कुलते महाराज असतील. दुसरे पैसे 100 पार्थ चव्हाण यांच्या कोणी या कार्यक्रमाला 50. मग दोन्ही पोरांना 50 दिले. आता यांना जाताना वापस देऊन टाकतो. हेच पैसे सगळ्याच्या हातात एक एक देतो. हे बाहेर केला देते कोणाला देते मोगा? त्याला हे काकाच आहे ना. जाताना याला देतो. यांनी मला परेशान केले मोगा. तेव्हा म्हणला मी तुम्ही आलता तेव्हा आम्ही लहान होतो. आता काय याचं लग्न झालं वय? ते म्हणलं तेव्हा मी तुम्ही आलतात ना तेव्हा मी लहान होतो म्हणला. मी तर विचार करू लागलो याचं का लग्न झालं काय म्हणलं आता. म्हणून आता मग आता मला कळतंय म्हणला. बाहेर उडन पुढे बसून ऐकतो म्हणला. वा 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 लय भारी आहे. नमन करूया गणपतीला. सुरुवात करूया कार्यक्रमाला. हे पकवाचा थोडा आवाज द्या. चाट 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 कडक करा कडक करा. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी माता बाप्पा मोरया रे साऱ्या घराचे आज येतील सारे सुखाचे देवा
याने तर मला वरती केलं भाऊ. अगा बाबो, हे बांड्या नाही, बांड्याचा बाप आहे हो. लोक म्हणत बांड्याला भारी, बांड्याला भारी. हे सोप आहे का हो बाप? इतकं नाचणारं पोरगं पहिल्यांदा पाहिलं बाप. महाराष्ट्रावर याचा प्रसार होणार आहे आता. सोपान काका नागद पाडाचा आंबा दिला, पाडाचा. झाडाखाली जावं आंब्याच्या, इकडे तिकडे पाहावं, पाड दिसतो, पाड. तसं पाड लागला हाताला. इतकं भारी याचा पात्र परिचय घेऊया. पात्र परिचय घेऊ. काय नाव तुमचं? प्रतीप. बापाचं नाव वाल्मिक, आडनाव राऊत. गाव कोणतं? वालूर. इथं कसं काय आले? पाहुण्याचं गाव आहे काय? राहायला इथं आहे का? मामाकडे का? असं राहतो का? वा. पप्पा काय ड्युटीलात का? नाही. बरं, चालतंय. कितीला तू? 9वी. लग्न झालं? इकडे इकडे इकडे. लग्न झालं का? तो नाही म्हणलं तो आहे पप्पाचं. पप्पा झालं का? नक्की? तू गेलता लग्नाला? नाही. लग्न गेट की नसन, त्याला जागा नसन, कुठं बसन. अंदाजा अंदाजा अंदाजा. तुला भाऊ किती र? बहिणी किती र? आई किती र? एकच की र. हुशार आहे. लय भारी पोरग. माय सख्या बहिणीचं आहे. इतकं नाचत, इतकं नाचत आहे. एकदम याचं कौतुक केलं संजय महाराजांनी, नाही का? संजय महाराज कौतुक केलं. असे पोरं चांगले भेटत नाही महाराज. अर्थात हे संस्कार, या गल्लीमध्ये संस्कार आहेत. संस्कार परिसरामध्ये कसे पोरं वाघासारखे, शेणासारखे. माय आपल्या गावात पोरी द्यायला काय हरकत नाही. काय 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 इथं मुली द्यायला काय हरकत नाही. जितक्या जणांनी महासत्कार केला तितके नाव माझ्याकडे द्या. बिगर लग्नाचे सगळे भाजून काढतो 12 महिन्यामध्ये. लग्न करायचं म्हणलंय नाद आहे हो. 50 लोकांचे महाराज लोकात लग्न मी केले. तर प्रकाश महाराज 60 यांचं लग्न मी केलंय. बळदे महाराज लग्न मी केलंय. असे मोठे मोठे महाराज लोकात लग्न मी केलंय. यांचं लग्न करायला काय हरकत नाही. सुंदर मुलं आहेत, चांगले आहेत. सत्कारामध्ये काही पुढे आलेत, काही पाठीमागे आलेत. त्यांचं बी प्रणाम, त्यांचं स्वागत, त्यांचं बी त्यांना धन्यवाद. काही गैरसमज करू नका, मनात आणू नका की सारे ते पुढे गेले, आम्हाला मागं ठुलं. शेवटला आपण सगळ्याचा सामुदायिक फोटो घेऊ सगळ्यांचा. महिला मंडळ कोणी बाबा चालले का? बाबा जे हरी, इथूनच जे हरी. आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी. चांगलं जमलंय. वा. दर्शनाला गेलं बाबा. चला चला, सुरुवात करूया गणपतीला, नमन करूया गणपतीला. हा गणपती कोणाचा? हा गणपती पार्वतीचा. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात पुष्पहाराच्या हातात बाळा. काशाचा 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 वाज तलावाला घाला रे गणपती बाळा. काशाचा पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा. पुष्पहाराच्या घातल्यात बाळा. ताशाचा आवाज, अरे ताशाचा आवाज, ताशाचा आवाज. पहिले नमन हो, नमन
मन गणपतीला गणपतीच्या सारजेला नाचत आले गणपती पायी घागऱ्या वाजती अंगी शेंदुराची उटी कापूर कस्तुरीला लाटी अंगाची काढून या मळी गणपती म्हणला त्याच वेळी तुका म्हणे सोत होणी पाही विठ्ठल गणपती दुजाना मावलेटच खाली बाबा यांना वाटलं शेंबूर काढताय तिकडं शेंबूर इकडं का म्हणून काढा माहिती का याला नाही म्हणून काढा असताना काढ नसतं रे बाबा लय हुशार पोरगे चांगले आपल्या गल्लीमध्ये राहते बघा किती मस्त आहे अगदी किती डान्स काम केलं भारी किती नाच काम केलं भारी असे इथं माझ्या माहितीनं कमीत कमी 25 तरी पोरं असतील असे ह्याच क्वालिटीची 25 कमीत कमी का ह्या जाग्याचा गुण आहे महाराज जाग्याचा गुण आहे शुद्ध बीजा पोटे आणि फळे रसाळ गोमटे आता कथा चालू आहे ना कोणती कथा आहे भागवत कथा आहे श्रीमद भागवत कथा आहे आमच्या माऊलींची गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतनी ठोबाची तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही नामी दैवाचे दास पंढरी रायाचे ऐका जे तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा आईने भागवत कथा ऐकली आईने रामानं ऐकलं भक्त प्रल्हाद आईच्या पोटामध्ये होता गर्भावर संस्कार झाले आई बापाची पुण्य लागती दोघांची पुण्य लागती दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी म्हणून या पोटी राम आली आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी क्रांती कोणाची आई बापाची बापानी पुण्य केलं आईने पुण्य केलं तेव्हा महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटे आणि फळे रसाळ गोमटे म्हणून प्रत्येक मुलगा या कॉलनीमधला गल्लीमधला एकदम सुंदर मुलगा आहे सुसंस्कार जबरदस्त अगदी राजशाही माणसं सगळे मोठ्या मनाचे माणसं इथं सगळे लोक हसरे लोक येतं लोक सारे हसले ना हे मोठ्या मनाची माणसं हसणारी आता लोक हसतच नाहीत कणत येतं हसतच नाहीत हो असे हसणारे लोक पाहिले ना आनंद वाटतंय महाभावनो देवाची हे द्वारी उभाक्षण भरी आणि तेने मुक्तीचारी साधी पण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी बऱ्याच लोकांना माहित नाही माऊली कोणत्या पुण्याची खेड्याचं महिला मंडळ दिंडीत गेलं 2 मुक्काम दिंडीचे पुण्यात खेड्याचं महिला मंडळ पुण्यात लागलं फिरायला एक म्हणली गंगू दुसरी म्हणली काय कर रंगू माय काय बांधकाम गए काय बांधकाम माय पुण्याचे गए तिसरी म्हणली अगं कमल चौथी म्हणली काय गई मल माय काही इमारती नदर पोराना गए पाचवी म्हणली अगं शिल्पा याच्यामुळे हरिपाठात निघत ग म्हणजे काय ग पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी केवढं पुन्हा माय पुण्याची गणना मुंबई करी बऱ्याच लोकांना माहित नाही कोणत्या पुण्याची जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई कोणाच्या कोणाला मेळ नाही चाललंय चलतंय बरे महाराज म्हणतात ज्यांनी ह्या देवाच्या पुढे नाव घेतलं त्या पुण्याची गणना कोण करी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे महिला संख्या जास्त आहे कार्यक्रमाला पुरुष मंडळी अगदी राखीव जागा महिला करताय पुढं मंडप महिला करताय शेवटला बी कीर्तन झालं काल्याचं की पहिली पंगत यांचीच एक म्हणली बाई रात्री महाराजांनी हिंदी सांगितली हिंदी दुसरी म्हणली काय हिंदी ग हान बुंदी
जे होईन ते होईल. त्याची हिंदी काय आलीच कुठून हो कळाना मला ना म्हणली उगा टाईम लावला. हिंदी काय सांगितली हिंदी काय सांगितली बुंदी पुढं आली म्हणजे आण हो पहिली पंगत यांची. गायला हे खायला हे बस बघायचं काम नाही चिंता नाही काही. धर्माचं कार्य महिलांनी केलं मग राजे महिलांचं आलं. सरपंच महिला डॉक्टर महिला वकील महिला आमदार महिला खासदार महिला मंत्री महिला राष्ट्रपती महिला जनाबाई मीराबाई सखुबाई महिला राजमाता जिजाऊ महिला सावित्रीबाई फुले महिला अहिल्यादेवी होळकर महिला क्रांती महिलांची धर्माचं कार्य महिलांनी केलं. राज्य महिलांचं आलं. आता आला जिजाऊ जन्म महोत्सव 12 तारखेला नाही का. गरज आज जिजाऊची आहे. छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत ना गरज जिजाऊची. जिजाऊ तुम्ही नसत्या जिजाऊ तुम्ही नसत्या नसती अंगणी तुळस नसती अंगणी तुळस नसती मंदिराला कळस. जिजाऊ तुम्ही नसत्या बाटली असते आमच्या लेकी बाळी बाटली असते लेकी बाळी नसते राहिले कुंकू का पाळी. अरे अंधार पडला दिवा पाहिजे आज जिजाऊचा शिवा पाहिजे. अरे बाबांनो छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत ना आधी जिजाऊ पाहिजे. गरज जिजाऊची 12 तारखेला जिजाऊ जन्मोत्सव मोठे महाराष्ट्रभर लोक करतात. मोठे मोठे कार्यक्रम आहेत. माझा बी कार्यक्रम आहे फार मोठा कार्यक्रम आहे जिजाऊ जन्मोत्सव. म्हणून आपण ऐकूया. एक सुंदर मुलगा आहे आपलं मुलाहून निघाला ना विषय किती चांगले मुलगा आहे. इकडे बघ माय लेकरं असे असं चांगले सुंदर आपल्या गावचे लेकरं चांगले येतं. कसे भारी भारी मुलं येतं मस्त मुलं येतं स्वच्छ क्लिअर. म्हणजे आईचं नाव निघतं. कोणाचा मुलगा आहे चव्हाण ताईचा कोणाचा मुलगा आहे फलाना ताईचा म्हणजे आईचं नाव निघतं. काय काय लेकरं मामी मामी मम्मा मामी अब्बा 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 मम्मा अब्बा. संजय महाराज मम्मी मला वडापाव मम्मी मला मिसळ पाव. काय लेकरन काय सोंग आहे. लेकरला संस्कारच नाही बाबा. एक पोरगड असते काळा खप आणि मग मोटरसायकल गेली मला बरं सरक बाजूला ते कसं करत दगडच घालीन सरक ना बाजूला दगडच घालीन. त्याची माय तिथंच म्हणलं मावशी हे म्हणते दगड घालीन. त्याची माय काय म्हणली महाराज ते खर्चच घालीन तोवर तर घातला. वारी आईन वारी लेकर आईचं नाव निघलं भाई सुंदर लेकर असा. एका मावशी घरी गेलो आम्ही भाकर खायला जेवायला. इथं नाही बरं का काका तुमच्या घरी नाही बरं का हो तुम्ही म्हणता आमचं सांगतो काय तुमचं नाही. त्या मावशी घरी गेलो पोरगाव दारात बसलेलं माया भाकरी करती पोरगा मुक पोटाचा नगारा शेंबडाच्या लोळे बोलता येत नाही. माईकडे बघत आम्ही बसलो पुढं माझ्याकडे बघत माईला म्हणतं मम्मी उवा मम्मी उवा. मी म्हणलं अगा बाबो मी म्हणलं काय म्हणतंय बाबा हे अवघड झालं. माझ्याकडे बघायला मम्मी उवा. मी म्हणलं माय मावशी हे काय म्हणतंय. ती मावशी माहेरच खवळली म्हणली बांडी त्याला माया व्हावं लागत म्हणली माया व्हावं लागत तुला काय कळण र. मी म्हणलं माया सांग ना मग तू मायस ना सांग ना काय म्हणतंय. पोरगं म्हणाले मम्मी उवा. मी म्हणलं सांग ना मावशी काय म्हणतंय. ती म्हणली ते म्हणतंय तू ह्या मांढरे बसायचंय. हे पोरगं अगं बाबो. मी म्हणलं घेतोय बाबा घेतो मांढरे घेतो. मांढरे घेतलं आणि मांढरे घेतल्या पोरं कसं करते माईला पुन्हा मम्मी उवा मम्मी उवा. मी म्हणलं मावशी आता काय म्हणते ओ माय म्हणती ते म्हणते तो हा मुका घ्यायचा म्हणते. अगा बाबो मेलो रे बाबा म्हणलो मला जेवायचं मी शिवलं मग जेवतो रे म्हणलं काकाच्या घरी मला जेवायचं म्हणलो. काय लेकर इद्रूप लेकरन काय सोंग आहे. कसा वाहाग आहे त्याला वाहाग म्हणा वाहाग आपला वाहाग हो हातपायच्या काड्या पोटचा नाकारा शांबडाच्या डोळे दुधाचा काला खातं माशा घोंगात येत कुत्रं तोंड चाटतं. मग बरं मम्मी कुतला मम्मी कुतला त्यालाच माया म्हणती बाई काय आपला वाहाग आहे काय माय तसला वाहाग असतो का असा वाघ असा माय सगळ्यांनी टाळी वाजवायच्या करते. वा धन्यवाद. त्या आपण वारी करतो पंढरपूरची वारी करतो पैठणची वारी करतो आळंदीची वारी करतो. वारी करता कतुडं बांधतो कशाचं मुरमुऱ्याचं लह्याचं काजू बदाम खाण्याकरता टिसभर पोटासाठी किती मोठी आटाटी बघ आलं का ना डवचिलं म्हणून म्हणलं मग डवचिलं मला वाटतं बक्षीस आलंय किडू आलं का. कोणाला जर बक्षीस द्यायचं असलं ना त्यांच्याकडे द्या भैयाकडे जावाईकडे द्या. हे जावाई का ते यालकडे भावी जावाईत का हे भावी जावाईत होणारे जावाई या गावचे जावाईले भारीत राहा.
बघा ना दोघं उभे राहिले पुढं, तुम्हाला सप्रेम भेटले का त्यांना टाऊन. आता ते बाळू काका आहेत. आणि यांचं नाव का? यांचे पुतणे आहेत का? काका पुतणे. यांचं काय नाव आलं कडे? जितीन का? नितीन. नितीन कापसे. नितीन कापसे जावाई, भावी जावाई यांच्याकडे यादी आहे. तुमचं घर कुंकडे आहे ना? आता तुम्ही यादी घ्या, पैसे घ्या, घरला निघून जा. आम्ही बसतो इकडे भारुड म्हणीत. हो, आम्हाला होईन भारुडून, तुम्हाला लागेल भिरुड. तुम्हाला एवढे पैसे जमा केले कुठं नेऊ. भारी जावाई मस्त, अगदी चांगली पोर येतं. पलकडे महाराज बघायचं काम नाही, मस्त अगदी. सगळ्याच्या मनात एकच आहे, डुल्या मारुती. आता बांडे डुल्या मारुती, उद्या सगळ्या गावात हेच परदेशी पंक्तीला बे डुल्या मारुती ही नुकती. हे पोरा गेल्या वर्षी पंक्तीमध्ये सारा म्हणले, माऊली मला फोन केला, माऊली म्हणले नुसत्या पंक्तीला तेच आहे, बांड्या घे बुंदी, बांड्या वाढू का नुकती. तसं आता यंदा तसं होत आहे संजय महाराज. अवघड आहे. चला, गतुड बांधा कशाच करा हरी भक्ती परलोकी येईल कामा आणि सोडली यमा पासून ये, असं गतुड बांधा नाथ महाराज म्हणतात. ते गतुड कोणतं? गतुड 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 पंढरीला जायचं मला बांधा गतुड, आळंदीला जायचं मला बांधा गतुड, पैठणला जायचं मला बांधा गतुड. गतुड्यामध्ये हरिपाठ तुम्ही धरा पंढरीची वाट, माझ्या गतुड्यामध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही करा आळंदी पंढरीची वारी, माझ्या गतुड्यामध्ये गाथा तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा. गतुड 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 बांधा गतुड, पंढरीला जायचं मला बांधा गतुड, आळंदीला जायचं मला बांधा गतुड, पैठणला जायचं मला बांधा गतुड. असं गतुड बांधा, मग वारी करा, पंढरपूरची वारी करा, पैठणची वारी करा, आळंदीची वारी करा. महाराज म्हणतात त्याची सरली रधार झाला सफल संसार. अनेक वाऱ्यात नाथबाबा अनेक वारी काढी, अहम वागा सोहम वागा प्रेमानगरा वारी, सावधोनी भजनी लागा देव करा काय वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. टाइम कमी आपल्याकडे पुढे जातो. आज कार्यक्रमाला तरुण, अरे तरुण घ्या परमार्थ करून आणि एक दिवस जावा लागन मरून. त्याच्याकरता असा तरुण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणाची गरज. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं घासल्याशिवाय धार नाही तालवरच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तालवरच्या पातीला, आणि या तरुणाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. तरुणपणात परमार्थे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. असे बारकाले लेकरं मला आज पाहायला भेटले कार्यक्रमात. आता गणपती करायला पोरग भेटत नाही संजय महाराज, गणपती करायला पोरग भेटत नाही. ही कार्यक्रम करायची कोणामुळं? पैसे लय झाले म्हणून नाही करायची, की गावात किंवा काहीतरी मोठा उत्सव करायचा, लोकांना उगा करमणूक नाही करायची. परिवर्तन काय झालंय गावाला? हो, परिवर्तन काय, त्याच्यामुळे गरज आहे काळाची. कैलासरावजी पांचाळ, कैलासरावजी पांचाळ साहेब. अरे बापरे, आमच्या पांचाळ साहेबाचे वडील नाही का? दोघं आलात ना? क्या बात आहे, वा. यांचा मुलगा पुण्याला आहे, आमचे जावाई आणि यांच्या मुलाचा बंगला जवळजवळ आहे. मी आता त्यांच्या नातीत लग्न आलतो, मोठं लग्न केलं पांचाळ साहेबानं, त्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. कैलासरावजी पांचाळ यांच्याकडून या कार्यक्रमात 100 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करणे. एक त्यांचा उखाणा, मुंबईला पडला पाऊस, पुण्याला लालवंडा, बापांद्याला हुंडा, भावान केली चैन, मामाने आणला आहेर, आणि कैलास पाटलासाठी सोडलं म्या माहेर बाय. 100 रुपये दिले, धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. पैसे उष्णे पासणे घ्या, पण लवकर द्या. नाही, देत जा देत जा. पैसे दिलं ना बरं राहतं. पैसे नसते घेतले राव, पण घरले सासरवास आहे. गेल्या महिन्यात मला 3दा मारले, 3दा. गावातल्या लोकांना नाही, बायकून. पैसे असले की बांट्याचा बाप पिंट्याचा बाप म्हणती, पैसे नसले कुत्र्या मांजर घालती, त्याच्यावर घालून मला बोलती. इथंच गोंडा घोळतं, कुठं मराना, कुठं खपाना, त्याला कुठला फोन येईना. तेव्हा तुमचा फोन आला, मला म्हणली उचल 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 उचल. मी उचले तो ना दम ना, उचल म्हणली. कार्यक्रम नाही, उचल उचलला फोन माय.
कुत्र्या मांजर घालून बोलायली. म्हणलं कोणाला म्हणते रे? तुला नाही म्हणत. कोणाला म्हणतीस? माझ्याजीवाला म्हणते. मी म्हणलं मी आलं बरं की म्हणतीस? मी आलं की बरं म्हणतीस? हो म्हणली म्हणते म्हणते म्हणते. मला कळलं 3दा म्हणली मलाच म्हणती. सकाळच्या बारी उठून बसलो घरापुढं. सोपान काका डोळे चोळीत बसलो. फडा घेतला झाडून घ्यायली. पुढं आलं कुत्रं. त्या कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती. कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती. आणि त्या कुत्र्याला घालून काय म्हणती? हाड बांड कुत्र. अगं बाबो मला तवा कळलं ही मलाच म्हणती रे. म्हणलं मलाच म्हणती. मी कोणाला म्हणली? कोणाला म्हणली? मला म्हणली तुला नाही म्हणली कुत्र्याला म्हणली. म्हणलं कुत्रं तर काळ आहे. ते म्हणले ते काळ आहे तू बांड आहे तुलाच म्हणती म्हणली. मला राग आला भावशी. राग आला. भाई मागं सारली. एक चापट मारली. चापट मारल्यावर काय बायको रडी. मारलं ना मारलं गये. बांड्यानी मारलं गये. बांडिया धरतोय टिकली रे. धरतोय टिकली तुला कायमची मुकली रे. टिकली गाडी म्हणलं बुका तर लाव बुका तर लाव बुका तर लाव. टिकली लाविना बुका लाविना. जाऊ म्हणलं माऊलीकर काकाकडे जातो पैसे घेऊन येतो. तव्या त्याने कुंकू लावलं म्हणून पैसे घेतो राव. घेतले बी नसते बरं का. म्हणून यादी चालली तिकडं. यादीवर पैसे द्यायचा जावायकडं. जरी दिले जावाने इकडं तर बरं आहे ना. तर जावायला सप्रेम भेट लेकीला आपल्या जे होईल ते होईल. ऐकू द्या 1 मिनटं. महिलाकडे जर पैसे नसले सोनं द्या. सोनं बी घेतो. काय म्हणते याला कोणी आणलं गई बांडियो. सोनं महाग तू गे. लय भाव वाढली ना मा सोन्याची. सक्रात आली की जवळ लय भाव वाढली. बांगड्याचे भाव वाढली. बांगड्याची 5 वर्षाबागड लग्न होतं. रुद्रा होतं बांगड्या भरायला. हे रुद्रा तुमच्या गावचीच ती. मागच्या वेळेस माझा सत्कार करायला तुमच्या घरी यांनी आणलं तुम्हाला. इथं राहते ती. हे माझे मित्र येतं. आळंदीमध्ये संघ असते तो. दिंडीच्या वारीमध्ये संघ असतो. इकडे आलं की मी त्यांना बोलतो. 25,000च्या बांगड्या झाल्या नाही की 25,000च्या. हो छोट्या लग्नात 25,000 50 हा 1 लाख 2 लाख 3 लाख यांची सुपारी महाराज बांगड्याची. तर सोन्याचा भाव किती वाढ येतो. कोण द्यायला सोनं. माझी बायको सोनं बँकेत टाकलं. मोठी गाडी घेतली आणि बोली केली सोनं सोडीन सक्रातीला. सक्रात आली 2 दिवसात. जेवायला बसलो. बायकोड बसली. बायको पुढे बसल्या. बायकोच करते सक्रात आली सक्रात. मला कळलं का म्हणून म्हणली सोन्यामुळं. मी मला माहिती आहे. परवा दिवशी मला म्हणली सोन्याचा काय. मी गडी असा चॅप्टर म्हणलं तो ह्या जीवाला मिस सो नाही. ती मला काय म्हणली तुला चव आली. तुला चव आली म्हणली बांडी आहे. तुम्हाला नाही म्हणली तुम्हाला नाही. ते माणूस उठूनच गेला बाबा. ते मला चव आली नगरे बाबा. काय अवघड काम आहे. चला 1 मिनिट आवाज महिलांचा ऐकूया. तरुण मुलावर फार मोठं ऐकणं आलं. कोणतं ऐकणं गोवा पुढे माणिकचंद हे पुढे गिडे लोकांना नाव ठेवली पुढ्याचे. एका पोरला विचारलं तुझं नाव काय रे. ते म्हणून माझं नाव संकेत. बापाचं गुटका. आज्याचं माणिकचंद. चालले कुठं गोवा. गोव्यात कोण बाबा. बाबा काय करतंय सितार वाजित आहे. सितार वाजित आहे. कसं व्हायचं या देशाचं. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जय जवान जय किसान. एक तरुण चांगले असा सुंदर तरुण आहेत आपल्या गल्लीमध्ये. म्हणजे काय तरुण काही काही बाप 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 साप्त्यामध्ये पाहतो आम्ही. आता मी गेलतो परवा संभाजीनगरला. तर काय भावताली माणसं तरुण पाहायला भेटले. बाप बाप. अरे म्हणले कीर्तन कौर लांबी तू देव. त्याला म्हणा बांडे आलाय. मी मला फिरताय गाड्या माझ्याकडे. माझ्या गाडीकडे आला. मला म्हणतो तूच बांडे आहे का. म्हणून मी नाही बाबा. मी नाही म्हणून दुसरा कोणी असलं म्हणलं मला काय माहित नाही. तुम्ही कसं काय आले म्हणून कार्यक्रम ऐकायला आलो. हो नाही कीर्तनकार कीर्तन सोडी नाही बांड्या आला इथं. देवा 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 काय हरकत नाही. काय माणसं पेलर बोलती येत ना संजय महाराज. एक माणूस दारू पेलं बायको पुढंच कबड्डी 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 कबड्डी. ते म्हणले पाप्याचा बाप आत्महत्या करीन धडक घेईन मरण. काय लावली कबड्डी कबड्डी बंद करा. कबड्डी कबड्डी बंद केली कसं करते होतो तो 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 तो. ते म्हणली मग काय लावले होत तू ते बंद करा. कबड्डी कबड्डी बंद केली होत तू बंद केलं कसं करती. त्याला कसं बायकोला कसं करतंय. तू मपली कोण. तू मपली कोण. ती म्हणली मी तुमची बायको. तू नाही मै बायको. ती म्हणली मग कोण आहे. ऐक तू मै माय. तू मै माय मी तो हा बाप. ती म्हणली काय झाला बाई ताप. काय अवघड काम आहे पेल्यावर. एक माणूस दारू पेलं बायको पुढंच पपेची माय पपेची माय. ऐक पट्ट्याची क्रांती. तिने काय क्रांती. पट्ट्या जर सरपंच झालो
तर गाव बदलीन, गाव. सभापती झालो, सर्कल बदलीन. आमदार झालो, तालुका बदलीन. खासदार झालो, जिल्हा बदलीन. आणि मंत्री झालो तर महाराष्ट्र बदलीन. बायको म्हणली बदला बदली राहू द्या, तुम्ही चड्डी म्हणून परकर घातलाय. आधी परकर बदला म्हणली, नंतर सारी बदला बदली करा. मग म्हणता आगा बाबू कसं व्हायचं देशाचं, कसं व्हायचं आपल्या देशाचं, कसं व्हायचं आपल्या देशाचं, आपल्या देशाचं, आपल्या देशाचं, कसं व्हायचं रे बाबा आपल्या देशाचं. काही खाऊ नका, काही पिऊ नका आणि जीवन बर्बाद करून घेऊ नका. ज्याचे मुलं चांगले तर सारं चांगलं, ज्याचे मुलं बिघडले तर सारं बिघडलं. धन मिळेले कोट्यान कोटी आणि संघ नाहेरी लंगोटी. काय येणार नाही संघ. सुसंस्कार द्या मुलाला, मुलं घडवा, कीर्तनकार मुलगा बनवा, भजनी मंडळ बनवा, पकवाद वाजणारा बनवा, भागवत कथा सांगणारा बनवा, अशी मुलं बनवा. मग म्हणता येईल धन्य माता पिता तयाची का कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. आमचे सोपान काका, आमचे माऊली महाराज, आमचे गजू भाऊ, तिघ भाऊ इथं. महाराज यांना आदर्श घ्यायचा या घराण्याचा. त्यांच्या वाहन घराण्याकडे बघा. भावाभावाचा विचार, जावाजावाचा विचार. घरात गोकुळ आणि गावात रामराज्य आलं पाहिजे, काळाची गरज आहे. म्हणून बाबांनो अनाठाई लेकरं कुठं धाडू नका. अनाठाई त्यांना सुसंस्कार द्या. पोरगं कुठं जाते बघा, त्याला मोबाईल द्या, पण मोबाईल जरा कसा वापरते बघा. क्रांती करा. मुलीकरता मोबाईल जास्त देऊ नका, शिकलेल्या मुलीला मोबाईल देऊ नका. शेवटला गीत म्हणणार मी, मोबाईलचं गीत म्हणणार. 1 मिनिट आता आवाज कोणता. माझ्या लाडक्या बहिणी, आता लाडकी बहीण गाणं ऐका. माझ्या सोनाचे पैसे खात्यावर पडले, बायकोचे नाही पडले. बायकोने म्हणजे गालच वळली. ती म्हणली बांडे या पैसे कुठे आहेत. मी काय सरकार आहे का बाबा, मला काय माहिती आहे. मग एका म्हणून गाला वळलीस. ती म्हणली माझा अंगठाच लागाना. हो मी म्हणलं चल गावामध्ये मशीन आहे. गेली मशीन पशी, अंगठा लागाना. त्या मशीनवाल्याला म्हणली अशी कशी तो हे मशीन आहे. हे बाबा सगळ्याचे अंगठे लागले, महा कसं लागत नाही. हां चल म्हणली तलवाड्याला. पुन्हा तलवाड्याला नेली, पुन्हा जातेगावाला नेली. कुठंच हे बाय डोक्यात मशीनच बसली. या डोक्यात मशीन बसल्यामुळं सारखं शेतीमध्ये जातच नाही आलं. तोवर तर सरकीत गवत झालं. म्हणून हे गीत आहे, कसं गीत ऐकूया. लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मशीन शिरली. लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मशीन शिरली. डोक्यात मशीन शिरलीन, सारे सरकी गावतानी भरली. डोक्यात मशीन शिरलीन, सारे सरकी गावतानी भरली. गीता आली सीता आली, विसरून राहिली सरली. कमल आली कमल आली मनाली, विसरून राहिली सरली. विसरून राहिली सरलीन, सारे सरकी गावतानी भरली. 3000 खात्यावर आले, बायको नवऱ्याला गुडकून बोले. नवरा म्हणते भाकर वाढ ना. काय लावली टॉय 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 टॉय. भाकर वाढ भाकर वाढ. ती दुळडी ते तिथं कालवं नाही, ती भाजी घ्यायचं ना हाताने खायचं. मला नाही सांगायचं कामोरे असं. माझ्या खात्याला पैसे आले, तर पैसे आल्यामुळं गुरकून बोलायली. 3000 खात्यावर आले, बायको नवऱ्याला गुरकून बोले. ते गाणे मिळून 3 दिले, मी तिघाची बहीण झाले. लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मशीन शिरली. डोक्यात मशीन शिरलीन, सारे सरकी गावतानी भरली.